कुसुमात त्या सतत म्हणायच्या की शुभ्रा काळ्या जिभेची आहे, काळ्या जिभेची आहे म्हणून तिचे काही बोलते ते खरं होतं. त्याच्यासाठी मला काळजी नाही का वाटणार आधी? ज्या मुलीला मी कधी ओळखतही नव्हती ती अशी अचानक आली आणि माझा आधी माझा राहिला नाही. ज्या कुटुंबाची ती आता सून आहे त्या कुटुंबाचं नाव माझ्या नावापुढे लागणार होतं. तुला सांगितलं ना, प्रेम. अच्छा, तुझं असं म्हणणं आहे की माझ्या प्रेमाखातर तू हे सगळं केलंस? त्याचीच पोच पावती द्यावी लागते, हेच दुःख आहे ना आधी. पण तुला जर का ऐकायचंच असेल तर ठीक आहे. हो, तुझ्या प्रेमाखातरच मी हे सगळं केलं. ही मुलगी तुझं काही नुकसान तर करणार नाही ना, याची खात्री करून घ्यायची होती म्हणून गेले होते आधी. खूप मोठा गुन्हा केला का रे? मान्य करते. आता त्या शिक्षा, मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तर तुम्हाला दिलीच आहेस. आता याची द्या. प्लीज सुलेखा. लव यू आधी. अजूनही खूप प्रेम करते मी तुझ्या. आणि हे बोलताना मला एका पैशाची लाज वाटत नाही अरे. उलट खूप गर्व वाटतो स्वतःवर की तू माझ्याशी असं वागूनही मी तुझ्यावर एवढं प्रेम करू शकते. त्याचा खूप गर्व वाटतो मला. हे सगळं मी बाहेर बोलले असते तर असते प्रॉब्लेम झाले असते तुझ्यासाठी. And that is the last thing I wanted. कारण एकच, प्रेम. एनिवे ही माझी बाजू झाली. तू ठरव काय ते. नाहीतरी तेच केलंयस ना तू. हे बघ, sorry, but I can't help it. I'm sorry.
हे सगळं करायची काय गरज होती तिला? या सगळ्याचा अर्थ एकच आहे वसुधा. तिच्या मनामध्ये आदिविषयी, शुभ्राविषयी, आपल्या सगळ्यांच्या विषयी कायम अढी होती आणि म्हणूनच तसं काही नाहीये बाबा. तसं काही नाहीये. मग कसं आहे रे? काय बोलली काय ती तुझ्याशी? आणि तुझ्याशी एकटीशीच का बोलली? आमच्या सगळ्यांची का नाही बोलली? या सगळ्या फसवणुकीचा अर्थ काय हे मला कळायलाच हवं आधी. बाबा, ती माझ्याशी बोलली, ती सॉरी म्हणाली, हा विषय इथेच संपला. अरे असं कसं म्हणतोस तू आधी? अगं आई, तिने कोणाचं नुकसान केलंय का? ती चुकीचं वागली, ती सॉरी म्हणाली ना. मग आमच्याशी का बोलत नाही ती? का आमच्या समोर याची लाज वाटते तिला? हो, वाटते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी तुम्हाला सांगतोय ना, हे प्रकरण आपण इथेच थांबवूया. तूच असं म्हणायला लागलं असतं मग. बाबा प्लीज, गैरसमज नका ना करून घेऊ. घरात गणपती आलेत. आतापर्यंत सगळं छान चाललंय ना, आता त्यात मिठाचा खडा कशाला? लेट्स फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आपल्या हातून रादर माझ्या हातून जी चूक झाली त्याबद्दल तिने सुद्धा माफ केलंय ना. तिने तुला खरंच माफ केलंय? मला माफ करा आजोबा, माझी चूक झाली. पण ती का झाली ते पाप हे पाप असतं सुलेखा. ते करण्यामागचा हेतू पुण्यवान होता असा मुलामा चढवला तरी त्यामागचा रखरखीतपणा कमी होत नाही. पण असं काय पाप केलंय मी आजोबा? सांगा ना. असं काय कोणाचं नुकसान केलंय मी? मला फक्त एक शंका आली म्हणून मी. सुलेखा, मी तुला मागेही बोललो होतो, खऱ्याला कोणीही मारू शकत नाही, खोट्याला देवही वाचवू शकत नाही. तुझ्या वागण्यात जर खरेपणा असेल तर तुझं काहीही नुकसान होणार नाही. नुकसान तर झालंच ना आजोबा. ज्या घरासाठी मी एवढं सगळं केलं त्याच तरफ असे बंद झाले कायमचे माझ्याच. असं काहीही नाहीये. सगळ्यांकडून चुका होत असतात. म्हणजे तुम्ही माफ केलं मला आजोबा? तुला जर तुझ्या चुकीची उपरती झाली असेल
तर माझ्या माफीची काहीच गरज नाहीये. पण एक सांगतो सुलेखा, अजूनही अशा काही गोष्टी असतील ज्या तू जाणून बुजून कळत न कळत खोटेपणाच्या घोंगड्याआड लपवू पाहत असशील. तर आत्ताच सावध हो, शहाणी हो. ते घोंगडं काढून फेकून दे, कारण एक ना एक दिवस ते खोटं कुजेल, नष्ट होईल, सत्य जगासमोर येईल. आणि मग त्यावेळी कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? हो हो आजोबा. श्रीराम श्रीराम. सुलेखा, मला विचारलं असतं तर सांगितलं असतं मी. काय तुम्हाला माहिती हवी होती ना माझ्याबद्दल? मग त्यासाठी एवढा खटाटोप करून कोकणात जाऊन माईशी खोटं बोलून माझ्याच घरी राहायची गरज नव्हती. लक्षातच आलं नाही माझ्या. मग आता लक्षात ठेवा. मिळाली का माहिती सगळी? नाहीतर मी तुम्हाला येऊ मी? सांभाळून जा. जपून पाऊल टाका. हल्ली रस्त्यात खड्डे खूप असतात ना. लक्ष दिलं नाही ना की मग ठेच लागते. येते. Okay, see you tomorrow. Bye. Bye. Shipra, you're looking very beautiful. ब्युटिफुल. कधी एकदा हे काढून टाकते असं झालंय. आय डोंट नो मुली हे सगळं कसं घालतात. बरी दिसतेस तू पण या सगळ्यामध्ये. असेल पण मी एरवी जशी आहे ना तशीच बरी. गोंटेवाल्यासारखी दिसतेस एरवी तू. आत्ता जरा कुठे बरे कपडे घातले. आहे मी कोणतेवाली. बट नाव यू हॅव हॅड इट मिस्टर स्वप्नील. आता तू माघार नाही घेऊ शकत. माघार? आत्ता कुठे मी थोडंसं पुढे यायचा प्रयत्न करतोय आणि तू मला माघार घ्यायला सांगतेस. आपण रस्त्यावर आहोत ह्याचा तरी भान ठेवशील की नाही? राईट. बाय द वे, हाऊ डिड यू लाईक माय फॅमिली? तुझी फॅमिली म्हणजे? आपण ज्यांच्याकडे आता गेलो होतो ना ते. टेक्निकली ती आधीची फॅमिली आहे पण आता माझीच.
खूप गोड माणसं आहेत ती. नो वंडर तू इथे एवढा रमलायस. मी आणखीन थोडे दिवस राहिलो असतो ना तर त्यांच्या रेशन कार्डवर माझं नाव आलं असतं. या दे आर व्हेरी स्वीट पीपल. आधी तर माझा मित्र आहेच आहे. शुभ्रा आता बहीण झाली. काका काकू आजोबा. ही इज द मोस्ट लवेबल पर्सन आय हॅव एव्हर सीन. इवन शुभ्राची आई माई अँड प्रिया ऑफ कोर्स. नील, प्रिया इज इन लव्ह विथ यू. व्हॉट? हो. अगं प्रिया इज इन लव्ह विथ मी. यू आर किडिंग. कुठून आली ही कल्पना तुझ्या डोक्यात? अरे कळतात ह्या गोष्टी. नो नो नो, वेडी झाली असते. वी आर जस्ट फ्रेंड्स. नील, एखाद्याच्या नजरेतून कळतं. आणि मला असं वाटतंय की मला तुझ्याबरोबर बघून आसीला प्रचंड धक्का बसला असणार आहे. नो वे. अगं अर्धा वेळ तर आम्ही भांडत असतो. कम ऑन, वी आर बडीज. मी जर काही तिला सांगितलं ना. नील, ह्यातलं काही तू प्रियाला सांगणार नाहीयेस. व्हॉट एव्हर. नॉट व्हॉट एव्हर. यू प्रॉमिस मी. क्षिप्रा, काय झालंय तुला? तू अशी अचानक मुलींसारखी कशी काय वागायला लागलीस? जस्ट टू शो यू दॅट यू आर नॉट मॅरिंग इन द रॉंग जेंडर. बट यू प्रॉमिस मी. ओके, प्रॉमिस. पण प्रियाला जर काय एकदा सांगितलं. नील, यू प्रॉमिस्ड. सॉरी. आई, अरे वा, नेसलीस वाटतं साडी. छान दिसतेस. मी करू ते? घे, मी प्रसादाचं बघते. प्रिया, बरी आहेस ना तू? हो, बरी आहे. आई, आपल्या घरी सण असताना आपण तोंड पाडून का बसायचं? मी बरी आहे. आरतीचं पुस्तकही काढून ठेव म्हणजे नंतर धावपळ नको. हा, आले. आई, हा, शुभ्रा कुठे आहे ग? अगं ती आधीला बोलवायला गेली आरतीसाठी. हा, मी येते. आदिनाथ, चला आता आरतीला. पार्वती, माझी गीता कुठे ठेवलीस? गीता कुठे ठेवलीस? शुभ्रा, माझं सोळं काय झालं?